हा अभंग सर्वांना माहिती आहे, सर्वांना परिचित आहे, सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या मुखातला हा अभंग आहे. हा अभंग सर्वांना माहिती आहे. ज्याला माहिती नाही तो वारकरीच नाही. हा अभंग ज्ञात हवाच. पण या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, हा अभंग जरी सगळ्यांच्या पाठातला असला तरी या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हा अभंग अजूनपर्यंत कुणीही गाथ्यात बघून पाठ केलेला नाही. या अभंगाचं वैशिष्ट्य सांग. हा अभंग अद्यापर्यंत कुणी गाथ्यात बघून पाठ केलेला नाही. त्यामुळे हा अभंग तोंडपाठ असण्यापेक्षा हा अभंग कानपाठ जास्त आहे. लहानपणापासून आपल्या कानावर पडत आला. मला नाही वाटत की गाथ्याचं पाठांतर करणाऱ्या कुठल्या उपासकाने साधकाने हा अभंग गाथ्यात बघून पाठ केला, मला नाही वाटत. परंतु या अभंगाचं महत्व आहे. हा अभंग अनेक परंपरांमधून पंचपदी उभी राहिली की घेतला जातो आणि अनेक परंपरांमधून कीर्तनकार उभा राहिला की घेतला जातो. असं या अभंगाचं महत्व. आपल्या सगळ्यांना हा अभंग परिचित आहे. या अभंगाबद्दल विशेष काही मी वेगळं सांगावं अशी माझी योग्यता नाही आणि या अभंगावर सांगण्यासारखं कीर्तनकारांनी काही शिल्लक ठेवलं आहे असं मला वाटत नाही. विठ्ठला विठ्ठल. मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं मला जेवढा विचार करता येईल, साधारण किती 7:30 8:30 पर्यंत सोडायचंय का 8 पर्यंत? माऊली तुम्ही सांगाल तसं, म्हणजे मला विचाराचा संकोच करायला विस्तार करायला बरं म्हणून विचार. 6 ते 8 आपली वेळ आहे. 8ला सोडायचं. पुढचे जेवण असते. सोलापूर जिल्ह्यातल्या भाकऱ्या फार छान असतात. मी आता सांगतो तुम्हाला, सोलापूरची भाकरी आणि शेंगाची चटणी याच्यावर वारकरी वर्ष काढू शकेल. इतक्या त्या चांगल्या असतात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मी राहत असल्यामुळे, आम्ही सगळेच असल्यामुळे आम्ही त्याचे अभिमानी आहोत. आम्ही अभिमानी आहोत. म्हणून म्हटलं की तिकडं लवकर जायचं असलं तर हे लवकर संपवत म्हणून विचारलं. बाकी काय आपण म्हणाल तेव्हा संपवत. किती वाजता संपवत? 8 वाजेपर्यंत 8:30 पर्यंत संपवत. तुकोबारायांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी भगवंताचं वर्णन आपल्या समोर केलेलं आहे आणि हे वर्णन आपल्याला सगळ्यांना ज्ञात असणारं वर्णन आहे. विठ्ठला माहिती असणारं वर्णन आहे. या अभंगातून तुकोबारायांनी कोणाचं वर्णन केलं, काय वर्णन केलं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. अभंग सुपरिचित आहे, सर्व परिचित आहे. अर्थाच्या दृष्टीने कुठं अडण्यासारखं या अभंगामध्ये काही नाही आहे. तरी तुकोबारायांचे शब्द असल्यामुळे समुद्राहून खोल अर्थ भरीत असणार याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये काहीही किंतु अथवा संदेह येण्याचं कारण नाही. तुकोबारायांनी या अभंगामध्ये भगवंताचा परिचय आपल्याला करून दिला. भगवंताचा परिचय करून देण्याचं कारण काय? अरे येतो तो प्रत्येक मनुष्य पंढरपूरला आला आणि मंदिरामध्ये गेला की हा पांडुरंग आहे हे मंदिरात गेल्यावर सांगावं लागतं का? सगळ्यांना माहिती आहे की पांडुरंग कसा आहे, परमात्मा विटेवर उभे आहेत, हे सगळ्यांना ज्ञात आहे. तुकोबारायांनी याच्यामध्ये वेगळा काही परिचय करून दिला का? तुकोबाराय देवाचा आम्हाला परिचय करून देतात म्हणजे का आम्हाला देव ओळखू येत नाही का, आम्हाला कळत नाही? अरे घरोघरी भगवंताच्या तस्बिरी लावलेल्या आहेत, फोटो लावलेले आहेत, आपल्या मोबाईलवर फोटो आहेत भगवंताचे. हा पांडुरंग आहे हे सांगण्याकरता तुकोबारायांची फारशी आवश्यकता नव्हती. तरी तुकोबाराय आपल्याला भगवंताचा हा परिचय करून देतात. भगवान परमात्मा पंढरीनाथ माहिती नाहीत असा माणूस नाही आणि ज्याला पंढरीनाथ माहिती नाही तो माणूसच नाही असा विचार करा. त्याला माणूस म्हणण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी नाही जर त्याला महाराष्ट्रामध्ये राहून पांडुरंग माहिती नाही. का तुकोबारायांनी आम्हाला परिचय करून दिला? संत जेव्हा आम्हाला काही सांगत असतात तेव्हा लौकिकात आम्हाला जे कळालेलं असतं, लौकिकात आमच्या मर्यादित बुद्धीनं आम्हाला जे ज्ञात झालेलं असतं त्या आकाराच्या आतमध्ये कोणतं तत्व सामावलेलं आहे याचा विचार संत महात्मे आम्हाला सांगत असतात. या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताचा परिचय करून दिला. सगळेजण भगवंताला ओळखतात
पण मी थोडंसं वेगळं सांगतो. आपण सगळे देवाला ओळखतो, माझं काही म्हणणं नाही, पण परमार्थ आपण देवाला ओळखतो की नाही याच्यावर चालत नाही. ऐका, आपण देवाला ओळखतो की नाही याच्यावर परमार्थ चालत नाही. हे परमार्थाचं स्वरूप नाही, हे परमार्थाचं रूप नाही. मी आपल्याला साधं उदाहरण या संदर्भामध्ये देतो. महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांना कोण ओळखत नाही मला सांगा. शिवाजी महाराजांना ओळखत नाही असं इथं कोण आहे? हात वर करा बरं. मी शिवाजी महाराजांना ओळखत नाही, सांगा कोण असेल तो. असं होईल काय? असं होणं शक्य आहे काय? काय नाही. आपण सगळेजण शिवाजी महाराजांना ओळखतो. आता मला आपल्याला असं, तुम्ही छत्रपतींना ओळखता की नाही? ओळखता. मला सांगा कुठल्या गडावर भेट झाली होती? कुठल्या गडावर? छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये आपण होतो का नाही सांगता येणार नाही, सांगता येणार नाही. असू कुठेतरी, अगदीच पूर्वजन्म आणि पुनर्जन्मावर आपल्या सगळ्यांचाच विश्वास आहे, म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या काळात आपण असूही कुठेतरी. पण मला नाही वाटत सगळे मावळेच असतील म्हणून. बहुतेक जण तर औरंगजेब आणि अफजल खानाच्या सैन्यामध्ये असावेत असं काय सांगताय? तू कुठे होतो? काय सांगतायत? काही सांगता येत नाही. आपण शिवाजी महाराजांना ओळखतो की नाही? ओळखतो. कुठल्या गडावर भेट झाली? नाही. कसली भेट झाली? आपण त्यांना ओळखतो का नाही हे महत्वाचं नाही आहे. आपण देवाला ओळखतो का नाही याच्यावर परमार्थ चालत नाही. देव आपल्याला ओळखतो का नाही याच्यावर परमार्थ चालतो. आणि परमात्म्याने आपल्याला ओळखावं असं वाटत असेल तर परमात्म्याला आपण यथार्थतेनं ओळखणं भाग आहे. आणि परमात्म्याला यथार्थतेने ओळखायचं असेल तर संत वचनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय या पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध नाही आहे. विठ्ठला त्यामुळं हा भगवंताचं रूप सांगणारा अभंग. आज पहिला दिवस आहे उत्सवाचा. आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकर महाराजांची क्षमा मागून बोलतो. महाराज आपली क्षमा मागतो. आज सकाळी आपली सेवा झाली, परंतु आमच्या मराठवाड्यामध्ये मौली, आमच्या मराठवाड्यामध्ये अशी म्हण आहे, पहिला डाव भूताचा असतो. असं आमच्याकडे म्हणतात. ठीक आहे, आम्हाला काही त्याच्यात अडचण नाही, आम्हाला काही अडचण नाही. पहिला डाव भूताचा तर भूताचा. अरे जगातल्या सगळ्यात मोठ्या भूताच्या नगरीमध्ये जर आम्हाला भूत म्हणवलं गेलं असेल तर सुधाकर महाराजांना माझ्यासारखा भाग्यवान या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नसेल. कारण इथलं भूत फार मोठं आहे. पंढरीचे भूत मोठे. असं मोठ्या भूताच्या या मोठ्या नगरीमध्ये जर आम्हाला भूताचा मान मिळत असेल तर सुधाकर महाराज आणि आम्ही माऊलींना अनंत धन्यवाद देतो की आम्हाला आपण भूताच्या रांगेत बसू. पण आजचाच दिवस, याच्या पुढे भेटेल तिथं या भूत महाराज असं जर तुम्ही म्हणाल तर ते मान्य होणार नाही. आज पहिला दिवस आहे. भगवंताचं वर्णन करावं असा फड परंपरेचा नियम आहे. मागणीपर तरी अभंग घ्यावा भगवंताच्या वर्णनाचा, रूपवर्णनाचा, भगवंताच्या नमनाचा असा अभंग घ्यावा असा आपल्या परंपरेचा नियम आहे. आणि त्यामुळे भगवंताचं थोडंसं चिंतन करतो. सकाळी मला वाटतं मंगलाचरण झालंय करून एकदा, त्यामुळे पुन्हा एकदा मंगलाचरण झालं तरी मला काही फार त्याच्यामध्ये चूक आहे असं वाटत नाही. कारण व्याकरण महाभाष्याच्या सुरुवातीला पतंजल मुनीने मंगलाचरणाचा नियम सांगताना आपल्याला असं सांगितलं, मंगलादीनी मंगल मध्यानी मंगल अंतानी शास्त्राणी च प्रथंते आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच भवंती. असं वाक्य पतंजल मुनीने व्याकरण महाभाष्याच्या सुरुवातीला सांगितलं. त्याने असं सांगितलं, मंगलाचरण कितीदा करावं? मंगलादीनी मंगल मध्यानी मंगल अंतानी. तीनदा मंगलाचरण करा. मंगल सुरुवातीला करा, मंगल मध्याला करा, मंगल शेवटी करा. कशा करता? शास्त्राणीच प्रथंते. शास्त्राने आपल्याला तसं करायला सांगितलं. अरे करायला सांगितलं पण त्याचा हेतू काही असेल ना. आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच भवंती. आपल्याला आयुष्य प्राप्त व्हावं आणि आपल्याला वीर्य म्हणजे सामर्थ्य प्राप्त व्हावं याच्याकरता मंगलाचरण करा असं आपल्याला पतंजल मुनीने सांगितलं. थोडासा विचार त्या संबंधामध्ये अगदी धावता जाता बोलून जातो.
आपण एखादं कार्य जेव्हा हातामध्ये घेतो, मंगलाचरण करावं न करावं, केलं तर काही ग्रंथ पूर्ण होतोच का, नाही केलं तर ग्रंथ पूर्णतेला जात नाही का, वगैरे वगैरे आपल्याला त्याची उदाहरणं, कादंबरीचं उदाहरण, पंचदशीचं उदाहरण, अमकं तमकं 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 सोडून द्या, मला त्यामध्ये जायचं नाही. परंतु मंगलाचरण करा, का करा? कारण आपण एखादं कार्य जेव्हा हातामध्ये घेतो तेव्हा त्या कार्यामध्ये 2 प्रतिबंध निर्माण होण्याची शक्यता असते. प्रतिबंधाचे 2 प्रकार असतात. एक प्रबल प्रतिबंध असतो आणि एक अप्रबल प्रतिबंध, असे प्रतिबंधाचे 2 प्रकार असतात. एक प्रबल प्रतिबंध असतो, एक अप्रबल प्रतिबंध. अप्रबल प्रतिबंध कशाला म्हणतात? मानवी प्रयत्नाने ज्या प्रतिबंधाची निवृत्ती करता येते त्याला प्रबल प्रतिबंध म्हणतात, आणि कृपेविना ज्या प्रतिबंधाची निवृत्ती होत नाही त्याला प्रबल प्रतिबंध म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. अगदी धावती उदाहरणं देतो. काही प्रतिबंध अप्रबल असतात, आमच्या सामर्थ्यानं दूर करता येतात. आम्ही एखादं काम करायला बसलो, कुणीतरी येतं, वेळ घेतं, गप्पा तरी मारतं, आपल्याला कुठे बाहेर तरी घेऊन जातं, आपल्या हातातलं काम अर्धवट राहतं. पण असे कामामध्ये प्रतिबंध आणणारे बरेच सगळे सोयरे आपल्या अवतीभोवती असतातच. आपण काही काम करायला लागलो की मध्ये काही अडचणी येतातच. कुणीतरी येतं, गप्पा मारायला लागतं, कुणीतरी येतं, चल जरा फिरायला जाऊ म्हणतं, कुणीतरी येतं, काहीतरी वेगळंच बोलत बसतं. आमच्या डोक्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये त्या कामाच्या संबंधाने जो विचार चालू असतो त्या विचाराला अडथळा आणणारे बरेच लोक असतात आणि ते येतातच मध्ये प्रतिबंध. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, आपण चालत असलेल्या मार्गावर जर प्रतिबंध आलेच नाहीत तर डोळ्या झाकून असं समजा की आपला रस्ता चुकला. आपला रस्ता चुकला. जर मध्ये अडथळे आले नाहीत तर आपला रस्ता चुकला. चांगल्या कामाला निघालं की सगळे अडथळे एकदम येतात. तुम्ही वाईट कामाला बाहेर पडा, कधी अडथळा येणार नाही. तुम्ही वारीला जायला निघा, माणसं म्हणतात येणार होतो हो, पण ही म्हणाली, मी म्हणतो असू द्या, सांगू नका, आता पुढचं साधारण कळलं आम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला. माणसं म्हणतात अडचणी येतात, पण सिनेमाला जाताना ही म्हणाली चला जाऊ, पण वारीला जाताना ही म्हणाली मग राहू द्या. असं का होतं? चांगल्या कामाला जाताना प्रतिबंध येतात. काही प्रतिबंध आपल्याला आपल्या सामर्थ्यानं दूर करता येतात. आम्ही काही लिखाण करायला बसलो, काही अभ्यास करायला बसलो, पाठांतर करायला बसलो ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं, की ताप येतो, झोपून राहावं लागतं, डोकं दुखतं. मग आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो, एखाद दुसरी गोळी घेतो, त्याच्याने बरं वाटतं, पुन्हा पाठांतराला लागतो. आता डोकं दुखण्याचा प्रतिबंध दूर करण्याकरता आम्हाला तुकोबारायांच्या कृपेची गरज आहे का? आम्हाला भगवंताच्या कृपेची गरज आहे का? काही गरज नाही. एका डॉक्टरनी एक गोळी दिली की आमच्या प्रयत्नानं आम्हाला आमचा प्रतिबंध दूर करता येतो. जीवाच्या प्रयत्नाने ज्या प्रतिबंधाची निवृत्ती होते त्याला अप्रबल प्रतिबंध म्हणतात. पण काही प्रतिबंध असे असतात की ते जीवाच्या सामर्थ्याच्या बाहेरचे असतात दूर करण्याकरता. जीव त्याची निवृत्ती करू शकत नाही. उदाहरणार्थ, आपण काही काम करायला बसलो, पाठांतर करायला बसलो आणि आयुष्यच संपलं. आता काय करता? डॉक्टरकडे जाता, आयुष्य वाढवून घेता, ब्रह्मदेवाकडे जा, अरे धातयाही पाया पडता, नुठी गता यो पंडूस होता, ज्ञानोबा आहे बोलता. ब्रह्मदेवाच्या लाख वेळेला पाया पडलं तर आयुष्य वाढवू शकत नाही आपण. आपण अभ्यास करायला बसलो, ज्ञानेश्वरी पाठांतर करायला बसलो आणि आयुष्य संपलं, देह पडला, काय प्रतिबंध आहे? आपल्या सामर्थ्यानं आपल्याला दूर करता येणार नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता आम्हाला भगवंताची प्रार्थना करावी लागेल, ज्ञानोबारायांची प्रार्थना करावी लागेल, तुकोबारायांची प्रार्थना करावी लागेल. मग एखादे मेलेले सच्चिदानंद बाबा उठून बसू शकतात. मग एखादं कीर्तनामध्ये मेलेलं मूल उठून बसू शकतं. मग मेलेली गाय उठून बसू शकते. मग काहीतरी त्यांच्या कृपेनं मेले माणूस जिथं उठवील, कैसा वासुदेव बोलतो बोल, असं काहीतरी आमच्या जीवनामध्ये घडेल. याला प्रबल प्रतिबंध म्हणतात. आणि प्रबल आणि अप्रबल या दोन्ही प्रतिबंधाची निवृत्ती करायची असेल तर त्याच्याकरता मंगलाचरण करा. कारण मंगलाचरणाने काय फल प्राप्त होतं? आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीचे भवंती. पतंजल मुनीने आपल्याला असं सांगितलं की आपल्याला अप्रबल प्रतिबंध दूर करण्याकरता वीर पुरुषकाणीचे भवंती हे फल आहे, आणि प्रबल प्रतिबंध दूर करण्याकरता आयुष्यमत पुरुषकाणीचे भवंती हे त्याचं फल आहे.
आपल्या मंगलाचरणामुळे स्वीकृत कार्यामध्ये आपल्याला आयुष्य प्राप्त व्हावं याच्याकरता मंगलाचरण करा आणि आपल्या स्वीकृत कार्यामध्ये आपल्याला अन्य कोणते प्रतिबंध येऊ नयेत याच्याकरता आपण मंगलाचरण करावं. याच्याकरता 3 वेळेला मंगलाचरण करणं हे भाग आहे असं पतंजल मुनींनी आपल्याला सांगितलं. आज पहिला दिवस आहे त्यामुळे सकाळचंही कीर्तन मंगलाचरणावर आहे आणि आत्ताचंही कीर्तन मंगलाचरणावर आहे. मध्ये एखाद्या वेळेला 3-4 दिवस झाले की पुन्हा एखादं मंगलाचरण करा आणि काल्याच्या दिवशी पुन्हा एकदा मंगलाचरण करा की ज्या 3 मंगलाचरणामुळे हा उत्सव भगवंताला प्रिय वाटेल. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय सकल संतांना या उत्सवाबद्दल आत्मीयता वाटेल आणि संत आणि परमात्मा या उत्सवाचं उचित फल आपल्याला देतील या विश्वासानं आज मंगलाचरणाचा अभंग आपल्या समोर ठेवतो आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग. या अभंगामधून तुकोबारायांनी भगवंताचा परिचय करून दिला. भगवंताच्या परिचयाची तुम्हाला आम्हाला गरज नाही, तथापि तुकोबाराय जो परिचय करून देतात तो आपल्या बुद्धिशक्तीच्या पलीकडचा असल्यामुळे तो परिचय तुकोबाराय आम्हाला भगवंताचा म्हणून करून देतात. कोण परमात्मा काय या संबंधामध्ये तुकोबारायांनी या अभंगामध्ये भगवंताच्या रूपाचा परिचय आपल्याला करून दिला. मी अभंगाचा विचार करताना एक 2-3 अर्थाने आपल्या समोर तो विचार ठेवणार आहे. त्या दृष्टीनं थोडीशी प्रस्तावना करतोय, तेवढी लक्षात घ्या. तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताची ओळख आपल्याला करून देतात. ती ओळख कशा करता? भगवंताला आपण यथार्थतेनं ओळखलं तरच परमात्मा आपल्याला ओळखू शकेल. आपण देवाला ओळखलं नाही, परमात्मा आपल्याला विशेषत्वानं ओळखणार नाही. याकरता परमात्म्याची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर परमात्म्याचा यथार्थ परिचय आपल्याला झाला पाहिजे आणि त्या तळमळीपोटी तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताचा परिचय करून देतात, भगवंताचं रूप सांगतात. अशी भगवंताचं रूप सांगणारे सगळ्या संतांचे अभंग याच अर्थाने आपल्याला डोळ्यासमोर ठेवावे लागतात. तुकोबाराय आपल्याला भगवंताचा परिचय करून देतात. सर्व प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगातून तुकोबारायांनी भगवंताचा जो परिचय तुम्हाला आम्हाला करून दिला, माझ्या दृष्टीने तो 3 प्रकारांनी करून दिला. मी माझ्या पद्धतीने त्याचा विचार आपल्या समोर ठेवतो. 3 अर्थानं मला या अभंगाची भूमिका आपल्या समोर ठेवायची आहे. 3 अर्थाने तुकोबारायांनी या अभंगामधून भगवंताचा परिचय आपल्याला करून दिला. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं तटस्थ लक्षण सांगतात. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं स्वरूप लक्षण सांगतात. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं रूप आपल्याला सांगतात. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं स्वरूप आपल्याला सांगतात. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय ज्या गोष्टीच्या साह्यानं भगवंताचा परिचय करून देतात त्याच्यातून भगवंताचं महत्व प्रस्थापित करतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय तो परमात्मा हेच आपलं स्वरूप आहे या रूपानं आपल्याला भगवंताचं चिंतन सांगतात. या 3 अर्थाने तुकोबारायांनी भगवंताचा परिचय करून दिला. अगदी थोडक्या शब्दात या 3 परिचयाचं सामान्य विश्लेषण आपल्या समोर ठेवतो. कोणत्याही पदार्थाचा परिचय करून घेताना तो 2 अंगाने करून घ्यावा असं आपल्याला न्यायशास्त्राने शिकवतो. नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम असं आपल्याला न्यायाने सांगितलं. कोणत्याही वस्तूचा परिचय करून घ्यायचा असेल तर तो नुसती प्रतिज्ञा करून चालणार नाही. आपल्याला त्या वस्तूचं लक्षण आणि प्रमाण या 2 गोष्टीने त्याचा परिचय करून घ्यावा लागेल. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं होतं. लक्षण आणि प्रमाण. लक्षण कशा करता, प्रमाण कशा करता, याच्या मागे कारण परंपरा मोठी आहे. सगळ्याचाच विचार मला आपल्यासमोर आता या मर्यादित वेळेमध्ये जरी ठेवता आला नाही तरी लक्षण सांगा कशा करता आणि प्रमाण सांगा कशा करता. अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर लक्षण सांगा ओळखून प्रवृत्त होण्याकरता आणि प्रमाण सांगा ओळखण्याकरता, विश्वास ठेवण्याकरता. विश्वासाकरता प्रमाण महत्वाचं असतं आणि प्रवृत्तीकरता लक्षण महत्वाचं असतं. जोपर्यंत लक्षण कळत नाही तोपर्यंत तिकडं प्रवृत्ती होणार नाही. मी आपल्याला उदाहरणं अनेक सांगतो, तिकडे येतो. आणि आम्हाला जोपर्यंत प्रमाण दिलं जाणार नाही तोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होणार नाही. माणसाचा परमार्थ या 2 गोष्टींवर चालतो. एकतर त्याची तिकडं प्रवृत्ती झाली पाहिजे आणि दुसरा तिथं विश्वास असला पाहिजे.
विश्वास, सातत्य आणि प्रवृत्ती या 3 गोष्टींवर माणसाचा परमार्थ चालू असतो. मला विस्तार करायचा नाहीये, पण थोडक्यात असं सांगायचंय, नुसती प्रवृत्ती जर विश्वासाला सोडून होईल तर ती प्रवृत्ती कदाचित आम्हाला फल देणार नाही. आणि नुसताच विश्वास असेल आणि प्रवृत्ती होणार नाही तर नुसता विश्वास आम्हाला लगेचच फल प्राप्त करून देणार नाही. विठ्ठला विठ्ठल. याच्याकरता आपला विश्वास बसावा, याच्याकरता आपल्याला प्रमाण दिलं पाहिजे. मी कीर्तनामध्ये बोलतो, अनेक मुद्दे मांडेन, अनेक काहीतरी आपल्याला विचार सांगेन, अभंग सोडवण्याचा माझ्या बुद्धीनं प्रयत्न करेन. पण हे सगळं बोलत असताना मला असं वाटतं, असं म्हणून जर मी कीर्तन आपल्या समोर केलं तर आपल्यापैकी कोणी माझं कीर्तन ऐकणार नाही, कारण माझ्या कीर्तनामध्ये काही तथ्यच राहणार नाही. मला असं वाटतं, अरे तुला काय वाटतं हे महत्वाचं नाही. मग मला असं वाटतं याला परमार्थामध्ये काही महत्व नाही. काय माझ्याकडे बघा ना, मी इथं आहे ना, तिथं आहे ते आता उडत येतं जातं, त्याचं काम ते करतं. तुम्ही माझ्याकडे बघा, दिसायला त्या यंत्रापेक्षा मी बरायचा नाही का माझ्याकडे. काय तुम्ही तिकडं बघता, मला कुणाकडे बघून बोलावं हेच कळेना. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, असं करू नका. ते आहेच, ते लांबून बघणाऱ्यांना ते, समोर बघणाऱ्यांना मी आहे बरं का. माझ्याकडे बघा, ऐका कशात काय बोलत होतो मी आपल्या की मला काय वाटतं याला परमार्थामध्ये काही महत्व नाही, काही महत्व नाही. मला असं वाटतं तू बोलूच नकोस. आणि मी खरं सांगू का, मला काय वाटतं याला परमार्थामध्ये महत्व नाही, याच्यात नवल नाही. मला काय वाटतं याला प्रपंचात तरी काय महत्व आहे मला सांगा. आपल्या संसारात तरी मला काय वाटतं, तुम्ही घरी जाऊन म्हणा बरं, मला काय वाटतं. ती म्हणते तुमचं राहू द्या, आधी मला काय वाटतं ते महत्वाचं आहे, ती ऐका. मला काय वाटतं याच्यावर माझं घर चालत नाही, तिला काय वाटतं याच्यावर घर चालतं. तसं परमार्थामध्ये मला काय वाटतं, तुला काय वाटतं सांगू नको. मग मी जे बोलतो त्याच्यावर तुमचा विश्वास बसायचा असेल तर त्याला तुका म्हणेचा शिक्का बसला पाहिजे, त्याला बाप रघुमादेवर शिक्का पाहिजे, त्याला नामा म्हणे, चोखा म्हणे, गोरा म्हणे, जनी म्हणे यांचे शिक्के बसले पाहिजेत तर त्याला महत्व आहे. मला असं वाटतं तू बोलू नको, तुकोबारांना काय वाटतं ते महत्वाचं आहे. तुला काय वाटतं हे ऐकायला इथं माझं कोणी आलेलं नाही. तुकोबारायांचा मनोगत काय आहे, तुकोबारायांना काय वाटतं, तुकोबारायांचा अभंग काय सांगतो हे सांगायला आपण उपस्थित झाला, ऐकायला. तुम्ही मला काय वाटतं, भले मी कोणी असेल, कीर्तनकार असेल, अभ्यासक असेल, अमुक असेल, तमुक असेल, मोठी परंपरा असू द्या, पण मी जे बोलतो त्याला संतांचं प्रमाण जर लागू पडत नसेल तर माझ्या बोलण्याची किंमत शून्य आहे, शून्य. भले मी कोणी असेल, ह भ प प पु गु या वर्गामध्ये बसणारा मी कोणी जरी असलो तरी सुद्धा जर मी त्याला तुका म्हणे, नामा म्हणेची जोड देत नसेल तर माझ्या मताला किंमत आहे शून्य. नुसता अनंत वाचाळ बरळती बरळ या वर्गामध्ये ते जाईल. याकरता म्हणून प्रमाणाला एक महत्व असते. कोणत्याही वस्तूला पटवून देताना, वस्तूला जाणून घेताना एका प्रमाणाची गरज असते. आणि प्रमाण मिळालं की त्याचं लक्षण सांगावं लागतं. लक्षण हे नेहमी प्रवृत्ती करता असतं आणि प्रमाण हे नेहमी विश्वासा करता असतं. विश्वासरहित प्रवृत्ती ही अंध परंपरा ठरते आणि प्रवृत्ती रहित विश्वास याच्यामध्ये निष्फलता पदरात पडत असते. याच्याकरता प्रवृत्तीही हवी आणि याच्याकरता विश्वासही हवा. या दोन्ही गोष्टीने जर वस्तूची सिद्धी होत असेल तर आपल्याला प्रमाणाने आणि लक्षणाने परमात्मा कळाला पाहिजे. म्हणून तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये 2 पद्धतीच्या लक्षणाने परमात्म्याचा परिचय करून देतात. पहिला विचार मी आपल्याला सांगतो. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय परमात्म्याचं तटस्थ लक्षण आपल्याला सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं स्वरूप लक्षण आपल्याला सांगतात. ऐका, थोडंसं पटवून देतो आणि पुढे जातो, मला पुढेही बोलायचं आहे. स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण साधारण आपल्याला ऐकून माहिती आहे. मला त्याची लक्षणं सांगून वेळ घ्यायचा नाही, त्याची शास्त्रीय परिभाषा काय आहे हेही सांगून मला संध्याकाळची आपली वेळ घ्यायची नाही आहे. परंतु फक्त त्याचं आपल्याला महत्त्व कळावं याच्याकरता सांगतो. जे लक्षण लक्ष्याचा परिचय करून देतं पण लक्ष्याशी एकरूप न राहता स्वतंत्र राहतं
ते त्याचं तटस्थ लक्षण असतं आणि जे लक्षण लक्ष्याचा परिचय करून देऊन लक्ष्याशी एकरूप होतं ते त्याचं स्वरूप लक्षण असतं. आपल्याकडे नेहमी दिलं जाणारं उदाहरण तेवढं सांगतो, पुढे जातो. एका माणसाला दुसऱ्या एका माणसाचं घर शोधायचं होतं, म्हणून त्याने कागदावर त्या माणसाचा पत्ता लिहून घेतला आणि ते घर ज्या गल्लीमध्ये होतं त्या गल्लीच्या तोंडाशी आला. आता त्या गल्लीमध्ये कुठंतरी घर आहे एवढं कळलं होतं. आता त्या गल्लीमध्ये कोणतं घर आहे माहिती नाही, हातामध्ये फक्त त्या गल्लीचं नाव लिहिलेलं आहे, कागद आहे. तो गेला त्या गल्लीच्या तोंडाशी. आता गल्लीत घर कोणतं माहिती नाही. त्या गल्लीच्या तोंडाशी काही मंडळी बसली होती. गल्लीच्या तोंडाशी त्याच गावातली मंडळी बसलेली असतात असं नाही, गावात गल्लीच्या तोंडाशी बसलेले लोक आपल्याला भेटतात. काही काम नसतं, उद्योग नसतो, बसलेले असतात. त्यांनी तर तो मनुष्य त्यांच्याकडे गेला आणि त्याने विचारलं, या माणसाचं घर कुठे आहे? तो बसलेला होता, तो जरा तिरसट होता, काय घरी भांडण झालं होतं, आला होता, देव जाणे. त्याने काय समोरचं घर आहे, समोरचं घर आहे म्हणल्यानंतर तो समोर बघितलं त्याने, 5-7 घरं होती. त्याला अहो समोरचं घर म्हणता, कोणतं घर नक्की मला काही कळत नाही आहे, कुठलं घर? तो म्हणाला, सांगितलं कळत नाही, तिकडे समोरचं घर आहे त्यांचं. तेवढ्यात एक मनुष्य तिथं तो, काय पाहिजे तुम्हाला? म्हणावं मी यांना असं माणसाचं घर विचारलं, आवडं माझ्या अंगावर येतात, माझ्यावर डाफरतात, विनाकारण रागवतात, मला काही नाही, मी सहज त्या काय पाहिजे म्हणे, अमक्या माणसात. तो शाणा होता, तो म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका, सकाळच्या वेळेला ते नादाला लागण्याच्या योग्यतेचे नसतात, त्यामुळे आत्ता तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. मी तुम्हाला त्यांचा पत्ता सांगतो. ते समोरचं जे कावळा बसलेलं घर आहे ना, ते त्यांचं घर. घराचा परिचय झाला, कावळा बसलेलं घर त्यांचं घर, परिचय झाला. हे महाशय निघाले, कावळा बसलेलं घर. आता त्या घरापर्यंत जाईपर्यंत तो कावळा बुडाला आणि दुसऱ्या घरावर बसला. घराचा परिचय काय? कावळा बसलेलं घर. तो कावळा दुसऱ्या घरावर बसला. हे दुसऱ्या घराकडे निघाले. तेवढ्यात तो कावळा उडाला, चौथ्या घरावर बसला. ते तिकडे निघाले, दिवसभर फिरले, पण त्या माणसाचं घर सापडलं नाही. संध्याकाळी पुन्हा त्या गल्लीच्या तोंडाशी. ते सकाळी बसलेले संध्याकाळपर्यंत तिथंच होते. पुन्हा त्याने विचारलं, अमक्या माणसाचं घर, कारण सकाळी सांगितलं तुम्हाला, कळत नाही तुम्हाला, पुन्हा विचारायला येतात. म्हणे सकाळी सांगितलं, ते कावळा बसलेलं घर, मी त्या कावळ्याच्या मागे दिवसभर फिरलो आहो, ते घर सापडलं नाही. मग दुसऱ्या माणसाने सांगितलं, कावळा बसलेलं घर सांगितलं, सोडून द्या तुम्ही, मी तुम्हाला आता सांगतो, हे समोरचा निळ्या रंगाचा दरवाजा आहे ना, ते त्यांचं घर. आता निळ्या रंगाचा दरवाजा आहे, हे त्यांचं घर. आता तिथपर्यंत जाईपर्यंत निळा रंग उडून दुसरीकडे जाणार नाही. तो त्या दरवाजाशी एकरूप झाला. ज्या दरवाजाने त्या घराला लक्ष म्हणून वेगळं काढलं, त्याचं व्यावर्तकत्व सिद्ध केलं, त्याचा परिचय करून देताना एकरूपता हा जर आधार घेतला तर तिथं स्वरूपाचा विचार केला पाहिजे आणि भिन्नत्व या अधिकरणावर विचार केला तर तो तटस्थतेचा विचार केला पाहिजे. तटस्थता ही नेहमी भिन्नत्वात राहते आणि स्वरूप हे नेहमी अभिन्नत्वात राहत असतं. विठ्ठला विठ्ठला. कावळा बसलेलं घर हे तटस्थ लक्षण आहे. आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, हे सर्व सुख रूपत्व हे भगवंताचं स्वरूप लक्षण. ऐका, मी त्याचा खुलासा करत जातो. मला अभंग आता पूर्ण अक्षरशः सोडवता येईल अशातला भाग नाहीये, परंतु धावता विचार तरी करणं क्रमप्राप्त आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. विटेवर उभा असणं हा भगवंताचा परिचय, पण हा स्वरूपाचा परिचय नाही आहे, हा तटस्थ परिचय. कारण परमात्मा विटेवर उभा आहे, तो परमात्मा. असं म्हटलं तर रामचंद्र प्रभू कुठे विटेवर उभे? नरसिंह अवतारात भगवान कुठे विटेवर उभे? वामन अवतारामध्ये भगवान कुठे विटेवर उभे? वराह अवतारामध्ये भगवान कुठे विटेवर उभे? मत्स्य अवतारामध्ये भगवान कुठे विटेवर उभे? कच्छ अवतारामध्ये भगवान कुठे विटेवर उभे? कृष्ण अवतारात तरी भगवान नेहमीच कुठे विटेवर उभे. ते सगळं संपवून ज्या वेळेला पंढरपूरला आले त्या वेळेपासून विट आहे त्यांच्या पायाखाली, पुंडलिक रायाने दिली म्हणून. तोपर्यंत भगवान विटेवर उभा असणारा परमात्मा. अहो हेच भगवान दिवाळीच्या दिवशी सकाळी नामदेवरायांच्या घरी गेले. आपल्याला कथा माहिती आहे, नामदेवरायांचे अभंगही परिचित आहे. नामदेवराय सगळे इथं आहेत आपल्या घरात. आता नामदेवरायांच्या घरी परमात्मा गेले, काही वीट घेऊन गेले, बरोबर वीट घेऊन गेले. नामदेवरायांनी सांगितलं, नामदेवा आमच्या घरी दिवाळीला या, सण दिवाळीचा आला, नामा राऊळ अशी गेला. नामदेवरायांचा अभंग प्रसिद्ध आहे.
नामदेवराय बोलवायला गेले आणि भगवंतानी काय करावं, भगवंतानी नामदेवरायला विटेवर उभं केलं आणि आपण नामदेवरायांच्या घरी गेलो. मग जाताना काही वीट बरोबर घेऊन गेले काय? मग विटेवर उभा असणारा तो परमात्मा, हा परमात्म्याचा परिचय कायमस्वरूपी झाला का? नाही ना. परमात्म्याने वीट कधीतरी बाजूला केली आहे, अनेक अवतारामध्ये बाजूला केली आहे. अहो जनाबाईला दळू लागायला परमात्मा गेले, काही विटेवर उभं राहून दळण केलं असेल, बसावं लागलं असेल का नाही? बसावं लागलं असेल की नाही? लागलं असेल. बरं, ज्ञानोबारांची भिंत ओढायला गेली, ज्ञानोबाची भिंत अंगे ओढी आहे ना. ज्ञानोबारांची भिंत ओढायला भगवान विटेवरून गेले, काय वीट बरोबर घेऊन गेले? तुकोबारांकडे भगवान गेले, वीट बरोबर घेऊन गेले. नामदेवरांच्या घरी गेले, वीट बरोबर घेऊन गेले. किती अशी उदाहरणं आहेत. परमात्मा विटेवर उभा आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पण विटेवर उभा असणारा तो परमात्मा, हा परमात्म्याचा परिचय हा पूर्ण परिचय नाही, हा तटस्थ परिचय. कारण परमात्मा कधी कधी वीट सोडू शकतो. कावळा जसा एका घरावरून दुसऱ्या घरावर बसतो ना, तसा परमात्मा सुद्धा वीट सोडून संतांच्या घरी जाऊ शकतो. त्यामुळे विटेवर उभा असणारा परमात्मा हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण. उदाहरणं खूप आहेत. करकटावरी ठेवून या, ज्याचे कमरेवर हात आहेत तो परमात्मा. आता कमरेवर हात आहेत तर सगळ्या वेळेला कमरेवर हातच आहेत. रामचंद्र प्रभूंच्या अवतारामध्ये कमरेवर हात आहेत, मत्स्य अवतारामध्ये हात आहेत, कुर्म अवतारामध्ये हात तरी आहेत का कमरेवर ठेवायला? काही नाही. मग कमरेवर हात ठेवणारा परमात्मा अरे इथल्या पुरता मर्यादित, हे भगवंताचं तटस्थ लक्षण झालं. तुळशी हार गळा, भगवंतांनी तुळशीचा हार गळ्यामध्ये घातला, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार तो परमात्मा. आता परमात्मा आंघोळीला जाताना तुळशीचा हार घालूनच जात असतील का? झोपायला जाताना तुळशीचा हार गळ्यातच असेल का? परमात्मा सकाळी काकड्याला उठत असतील तेव्हा तुळशीचा हार गळ्यात असेल का? परमात्मा कधी कधी तुळशीचा हार काढू नाही ठेवता. कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी ज्याच्या गळ्यात आहे तो परमात्मा. त्या परमात्म्याचं लक्षण तटस्थ लक्षण झालं. परमात्म्याने कौस्तुभमणी काढून ठेवला. मी हा लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. वेगळा केला की नाही कौस्तुभमणी? कौस्तुभमणी जर परमात्मा गळ्यातून बाजूला करत असतील तर ज्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण मानावं लागतं. सगळाच विचार मला आता सांगायचा नाही. मकर कुंडले परमात्मा काढून ठेवतच असतील की नाही? अहो कासे पितांबर, ज्याच्या कमरेला पितांबर आहे तो परमात्मा असं म्हटलं तरी परमात्म्याचं ते तटस्थ लक्षण आहे. कारण परमात्म्याचा पितांबरही गळून पडलाय. नामदेव कीर्तन करी देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग.
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कासे पितांबर हे सुद्धा भगवंताचं स्वरूप लक्षण नाही. जर पितांबर गळत असेल तर तो परमात्म्याचं तटस्थ लक्षण म्हणूनच विचारात घ्यावं लागेल. म्हणून पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी भगवंताचं तटस्थ लक्षण सांगितलं आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. हे मात्र भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. कारण परमात्मा नरसिंह अवतारामध्ये जाऊ द्या, परमात्मा परशुराम अवतारामध्ये जाऊ द्या, परमात्मा वराह अवतारामध्ये जाऊ द्या, परमात्मा कुर्म अवतारामध्ये जाऊ द्या, मत्स्य अवतारामध्ये जाऊ द्या, रामावतारामध्ये असू द्या अथवा कृष्ण अवतारामध्ये असू द्या, परमात्म्याचं सुखरूपत्व हे कधीही भंग पावत नाही. आम्हाला नरसिंह अवतारातले भगवान जरी भयानक वाटत असले तरी त्यांची सुखरूपता ही आम्हाला शेवटी प्रल्हादालाच विचारावी लागेल तर परमात्मा सुखरूप कसा हे आम्हाला कळेल. परमात्मा सुखरूप आहेत. कोणत्याही अवतारामध्ये परमात्म्याचं सुखरूपत्व बाजूला झालं नाही. कारण परमात्मा सच्चिद आनंद घन आहेत आणि त्यांची आनंद रूपता म्हणजेच परमात्मा स्वरूपता असेल तर तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण मानलं पाहिजे. एक दुसरा विचार जाताना सांगतो. 1-2 शंका आहेत त्या संबंधात पुढेही बोलतो. भगवंत तुकोबारायांनी भगवंताचा परिचय या अभंगामध्ये आपल्याला करून दिला. त्याच्यामध्ये पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण आहे. शेवटच्या चरणामध्ये जसं स्वरूप लक्षण आहे तसं पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय देवाच्या रूपाचा परिचय करून देतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपाचा परिचय करून देतात. भगवंताचं रूप काय आहे? तो विटेवर उभा आहे, त्याचं रूप सुंदर आहे, तो अमुक आहे, तो तमिक आहे, तमुक आहे, त्याच्या कमरेवर हात आहे, तो असा आहे, तो तसा आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. हे भगवंताचं मकरकुंडल आहेत. गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, पितांबर भगवंताने धारण केलेलं आहे, कंठामध्ये कौस्तुभमणी शोभतो आहे. हे सगळं जे भगवंताचं वर्णन आहे ते रूपात्मक वर्णन आहे. हे सगळं रूप आहे. पण रूपाचा विचार करताना सुद्धा एक मर्यादा पडते. बाकी रूपाचा विचार करत असताना आणि स्वरूपाचा विचार करत असताना स्वरूपानं एकदा परमतत्व कळालं की रूप कोणतंही असलं तरी परमात्मा तत्वाचा परिचय आम्हाला अयथार्थतेनं कधीच होऊ शकत नाही. थोडीशी भाषा माझी आपल्याला तात्विक वाटेल, धावता विचार सांगतो. रूप कोणतंही असू द्या. मी आपल्याला अशी अनेक प्रमाण सांगतो. वेगळ्या रूपामध्ये आलेले, अरे कुत्र्याच्या रूपामध्ये परमात्मा आले, नामदेवरायांनी ओळखलं की नाही सांगा? तुपाची वाटी घेऊन मागे लागले की नाही? मागे लागले. भले विसोबांची कृपा त्यांनी सांगितली असेल, त्याच्यामध्ये काही असेल, परंतु खेचराची कृपा सांगितली असेल, पण परमात्मा कुत्र्याच्या रूपात गेले. या सगळ्या संतांच्या जीवनचरित्रामध्ये एखादा पक्षी प्राणी आहेच. नामदेवरायांच्या चरित्रामध्ये कुत्र येत, ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये रेडा येत, तुकोबारायांच्या चरित्रामध्ये चिमण्या येतात, नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये गाढव येतं. हे सगळे आहेच आहेत. फक्त या सगळ्यांच्या चरित्रामध्ये सगळे प्राणी दिसतात, माणूस का दिसत नाही एवढीच फक्त खंत आहे. बाकी काही नाही. खंत बाकी कसलीच नाही. नामदेवरायांकडे कुत्रे गेले, भगवान कुत्र्याच्या रूपात गेले. नामदेवरायांनी ओळखलं का नाही सांगा? का ओळखलं? कारण सद्गुरु कृपेनं त्यांना स्वरूपाचा परिचय झाला होता. मग रूप कोणतं याला फारसं महत्व द्यावं लागत नाही. ज्ञानोबारांनी म्हणून सांगितलं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणवा जा. ज्ञानोबाराय बोलताना बोलतात, जे जे कोणतंही. नाथ महाराजांना विचारा, नामदेवरायांना विचारा, कितीतरी अभंग मी आपल्याला असे सांगतो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची लाटी, तुझ्या गोंधळाची लाटी,
महाराज बोलतात, आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटीवो, पुंडलिक देवटा शोभे वाळवंटीवो, एका जनार्दनी आंबा उभी, आंबा पण कशी उभी, कर ठेवोनी कटीवो, उदो बोला गोंधळ आहे आंबाबाई. नाथ महाराजांनी आंबाबाईचा घातलेला गोंधळ, आणि गोंधळ बहुतेक देवीचा असतो. माझ्या म्हणण्याचा आशय फार बारीक आहे. आपण घरी जाल तेव्हा माझं म्हणणं काय आहे हे अधिक मासात आपल्या लक्षात येईल. मी का बोलतो ऐका. नाथ महाराजांनी घातलेला हा देवीचा गोंधळ आहे, पण त्या देवीचं रूप सांगताना नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटीव. कटीवर हात ठेवून उभी असणारी कोणती आंबा बघितली हो नाथ महाराजांनी. पण रूप आणि स्वरूप याच्यात या स्वरूपाची जाणीव झाली की प्रत्येक रूपामध्ये दिसतो तो खरा परमात्मा असतो. विठ्ठला विठ्ठला. प्रमाणांचा विचार केला तर पुष्कळ प्रमाण आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप यासी नाही. जे जे दृष्टी दिसे हरिरूप, ते सगळं हरिरूप म्हणून प्रत्ययाला येतं. मग दृष्टीला कोणता आकार दिसेल तो दिसेल. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना आपल्याला सांगितलं नाही. ज्ञानोबाराय बोलताना ही भाषा बोलून दाखवतात, उठतिया आत्मप्रथा भूतभेद हे व्यवस्था, मोडीत मोडीत पार्था वास पाहितो, पाठीवरील अक्षरे जैसी पुसता येती करे, तैसी हारपती भेदांतरे तयाची ये दिठी. आत्मत्वे वेठीला होय तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू. त्या सगळ्यांना तो प्रत्येक आकार जर स्वतःचं रूप म्हणून दिसत असेल तर पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचा आकार सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचं स्वरूप आपल्याला सांगतात. दुसरा परिचय प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे परिचयाचा. तुकोबाराय भगवंताचा परिचय आपल्याला करून देतात. हा परिचय करून देताना तुकोबारायांनी ज्या ज्या वस्तूच्या संबंधानं तो परिचय करून दिला त्या त्या वस्तूचा एक एक इतिहास तुकोबाराय या निमित्तानं आपल्याला सांगतात. आणि याच्यातून ज्या परमात्म्याचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे त्याचा स्वभाव तुकोबारायांनी आपल्याला सांगितला. मी थोडंसं सामान्यत्वानं आपल्याला बोलतो. म्हणून पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचा स्वभाव सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचा स्वस्य भाव असा स्वभाव सांगतात. असा दोन्हीमध्ये परिचय, दोन फरक आहे. धावता विचार सांगतो. तुकोबाराय सांगतात की हा परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवर, विटेवर उभा असणारा परमात्मा. याच्यात काय परमात्मा सांगायचा आहे? याच्यात विटेवर उभा असणं हे सांगायचं नाही. विटेवर उभा असण्यातून त्याचा स्वभाव काय व्यक्त होतो हे तुकोबारायांना त्याच्यातून निर्देशित करायचं. विटेवर उभा आहे परमात्मा, विटेवर उभा आहे म्हणजे स्वभाव काय. मी आपल्याला त्यात थोडासा सामान्यत्वानं परिचय करून देतो. वीट असते, वीट. विटेचं साधारण माप काय असतो? वीट आपण बांधकामाला वापरतो ती वीट. या विटेचं साधारण मोजमाप काय असतं? 4x9. 4x9 ही दाखवायची का द्यायची? बरं, जे काही असेल ते साधारण 4x9. अगदीच आपल्या खेड्यातल्या भाषेत बोलायचं झालं तर माणसाचं साधारण 1 पाऊल या आकाराची एक वीट असते. 1 पाऊल बसेल एवढं. आता 4x9 एवढाच विटेचा आकार आहे. या 4x9 या विटेवरती माणसाचं 1 पाऊल कसं बसू शकेल? कसं बसत 1 पाऊल बसत. पण माणसाचं 1 पाऊल, सामान्य माणसाचं एकच पाऊल ज्या विटेवर बसू शकतं त्या विटेवर त्रैलोक्याचा अधिपती असणारा ब्रह्मांड नायक आपली दोन्ही पावलं ठेवून विटेवर उभा आहे. याच्यात परमात्म्याचा स्वभाव कळतो. कारण याच्यातून परमात्म्याने सूचित केलंय, अहो आपल्याकडचा सामान्यातला सामान्य एखादा कोणी सामान्य, अगदी आपण निवडून दिलेला एखादा सामान्य आपल्या वार्डातला नगरसेवक सामान्य, मी बोलतोय भाषा, एखादा ग्रामसेवक, एखादा कोणीतरी स्वतःलाच नेता म्हणून घेणारा कोणीतरी नेता, असा जो कोणी एखादा सामान्य आपल्याच मताने निवडून आलेला, 5-25 मतांनी निवडून आलेला एखाद्या नेत्याला सुद्धा आल्याबरोबर खुर्चीची अपेक्षा असते.
हा त्रैलोक्य चालवणारा परमात्मा आहे. पण ह्या विटेवर समाधान मानतो, याच्यात त्याचा स्वभाव कळत नाही का? मला सांगा, त्याचा स्वभाव कळत नाही? अरे ब्रह्मांडाचा नायक परमात्मा, त्याला सोन्याचं सिंहासन करून दिलं असतं तरी कमी पडलं असतं. पण आपला भक्त आपल्याला जे देतो त्याच्यामध्ये मी संतुष्ट असतो. हा परमात्म्याचा स्वभाव. हा परमात्मा विटेवर उभा आहे, याच्यातून तुकोबारायांनी आपल्याला दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा परमात्मा विटेवर उभा आहे. विटेवर उभा आहे म्हणजे काय? विटेवर उभा आहे म्हणजे भक्ताकडून जे मिळतं त्याच्यात तो समाधान आहे. त्याला अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, काही बंधन नाही. भगवंताने आपल्याला अर्जुनाचं निमित्त करून सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. अरे मला त्याच्यातही आनंद आहे, काही तुम्ही द्या, मला काही द्या. अगदीच काही जरी देता आलं नाही तर मला शिव्या द्या, मी त्याच्या. अरे जनाबाईंनी शिव्या दिल्यात महाराज, आपल्याला अभंग माहिती आहे. जनाबाईंनी शिव्या दिल्या देवाला, पण देवाला काय गोड लागल्या, काय गोडला. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारंड्या, तुझं गेलं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, उभी राहोनी अंगणी, शिव्या देत से दासी जनी. जनाबाई अंगणात उभा राहून देवाला शिव्या देतात आणि देव हसतो. परमात्म्याला आनंद वाटतो. देवाला खुशाल शिव्या द्याव्यात. माझं काही म्हणणं, तुम्हाला शिव्या, ज्या आपल्याकडे जे चांगलं आहे ते देवाला द्यावं. आता आपल्याकडे शिव्याच चांगल्या आहेत, असलाच आपला अधिकार आहे, त्याला देव तरी काय करत? आपला अधिकारच असा आहे. आपल्याकडे सगळ्यात चांगलं काय आहे तर शिव्या देण्याचा स्वभाव. देऊन टाका देवा, काही हरकत नाही. माणसानं देवाला खुशाल शिव्या द्याव्या. पण माझं वाक्य अर्धवट झालंय, पूर्ण करतो. माणसाने खुशाल देवाला शिव्या द्याव्यात, पण आधी जनाबाई व्हावं म्हणजे आधी जनाबाई व्हा आणि मग देवाला शिव्या द्या. देवाला त्या शिव्या, जनाबाईंनी दिलेल्या शिव्या सुद्धा देवाला ओव्यासारख्या लागतात. आणि आपण ओव्या म्हणल्या तरी देवाला शिव्यासारख्या लागतात, कारण आमच्या ओव्या सुद्धा आम्ही शुद्ध म्हणतो. देवा बाकीचं जाऊ द्या, भाव शुद्ध असला की झालं, बाकी काही लागत नाही. शिव्या देण्याच्या मागे भाव शुद्ध पाहिजे. पण भाव शुद्ध आहे या नावाखाली काही करून चालत नाही. आता हे सांगितलं पाहिजे. भाव शुद्ध आहे, भाव असला. एका ठिकाणी एका प्रवचनामध्ये एका प्रवचनकारांनी, कथेकारांनी, कीर्तनकारांनी सांगितलं, काही नाही देवाला काही लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण, बस काही लागत नाही, एक भाव देवाला द्या, बस आम्हाला काही लागत नाही. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. भगवान 9व्या अध्यायामध्ये बोलले, आनंद आहे. भाव लागतो देवाला, भाव 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 असला की सगळं होतं, भाव असलं की सगळं मिळतं. त्यांनी सांगितलं. एक गृहस्थ कीर्तन प्रवचनाला बसले, ते घरी गेले. बायकोला म्हणाले, झालं भूक लागली, काही करून वाढ. बायको म्हणाली, अहो करून वाढायला आधी घरात असलं तर पाहिजे, तुम्ही तांदूळ आणून द्या, मग शिजवून घालते. तो म्हणाला, अगं तांदूळ आणायला कशाला, आत्ता प्रवचनात आहे, भाव असला की सगळं मिळतं, तू भाव ठेव, घरात तांदूळ आहे, तांदूळ येतील. आपण आत्ता प्रवचनात ऐकून आलो. ती प्रवचनाला आलेली होती, ती पण आलेली होती. ती म्हणाली, काय म्हणता? तो म्हणाला, अगं काही नाही, आत्ता ऐकलं ना आपण कथेमध्ये, हा भाव असला की सगळं मिळतं. मग ती म्हणाली, भाव असला की सगळं मिळतं, तू तांदूळाचा भाव ठेव, तांदूळ येतील. ती म्हणाली, मग तांदूळाचा भाव ठेवण्यापेक्षा आपलं पोट भरलेलं आहे असा भाव ठेवा. सगळाच प्रश्न निकाली निघत. असं चालत नाही ना. भाव शुद्ध आहे या नावाखाली काही खपवता येणार नाही आपल्याला. भाव शुद्ध आहे याची कसोटी म्हणजे जनाबाई आहे. भाव शुद्ध आहे याची कसोटी म्हणजे नामदेवराय. शुद्ध भावाची कसोटी म्हणजे तुकोबाराय. शुद्ध भावाची कसोटी म्हणजे चोखोबाराय. त्या कसोटीला घासून आपला भाव बघावा आणि चोखा म्हणेचा शिक्का बसला तर त्या भावाच्या नावाखाली काही केलं तरी ते आम्हाला भगवंताची भक्ती म्हणून मान्यता देता येण्यासाठी. का बोलतो मी आपल्याला? तुकोबाराय भगवंताचा स्वभाव सांगतात. विटेवर उभा राहतो म्हणजे काय? अरे कशाची अपेक्षा नाही त्या परमात्म्याला, कशाचीच अपेक्षा नाही. भक्तांनी दिलं त्यात समाधान मानणारा हा परमात्मा आहे. कर कटावरी ठेवून या देवाचा स्वभाव आहे. कमरेवर हात ठेवण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण रोज म्हणतो प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतोयेन तस्मात् विधातुर्व सत्यैर्धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आपण रोज म्हणतो प्रमाणं भवाब्धे इदं मामकानां. भवाब्धे हे मामकानां इदं प्रमाणं.
आचार्य बोलतात, भगवंताने कमरेवर हात ठेवून आपल्याला सांगितलं, बाबा तुम्ही भवसागरातून निघाला असाल तर जो माझा भक्त आहे त्याला भवसागराचं पाणी केवढं येतं? एवढंच येतं. भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे, तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दिया. फार नाही, एवढंच आहे. पाणी त्याला फार लागणार नाही. बस. कशाला चिंता करता? कशाला? अरे माझी भक्ती करा, तुम्हाला भवसागराचं पाणी पुष्कळ प्रमाणात, वेळ नाही आपल्याकडे. कमरेचं एवढंच ते सांगण्याकरता भगवंताने कमरेवर हात ठेवले. आपल्या आश्रयाला आलेल्या भक्ताचा कोणत्याही पद्धतीनं उद्धार करण्याचा हा परमात्म्याचा कृपावंत असणारा स्वभाव तुकोबाराय सांगतात. तुळशी हार गळा. आता हे सगळे स्वभाव कुठं सांगत बसतो मी? गळ्यामध्ये तुळशीहार परमात्म्याने का घातला हे परमात्म्याचं चरित्र आपण वाचा, म्हणजे आपल्याला कळेल तुळस कुठून आली, रुक्मिणी माता कुठून आली, हे तुळशीचा आणि भगवंताचा काय संबंध आहे. आपण चरित्र वाचा जालंधराचं, मला सांगत बसायला वेळ नाही आपल्याला. हे सगळे भगवंताचे स्वभाव आहेत आणि या स्वभावाचा आपला ऋणानुबंध यावा याच्याकरता तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये भगवंताचा स्वस्य भाव आपल्याला सांगतात की हा परमात्मा कसा आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. हे तुकोबाराय आपल्याला परमात्म्याचा परिचय म्हणून करून देतात. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की या अभंगामध्ये ज्या देवाचा तुकोबारायांना आपल्याला परिचय करून द्यायचा आहे त्या देवाचं नाव तुकोबारायांनी एकदाही घेतलं नाही. बघा, अभंगामध्ये देवाचं नाव आहे. कुणाचा परिचय? कुणाचा परिचय? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या देवाचं नाव नाही. तुळशीहार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याचे ध्यान देवाचं नाव नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित देवाचं नाव नाही. आणि तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाचं नावच. नाव न घेता परिचय कसा करून द्यावा हे तुकोबारांकडून शिका. नाव न घेता परिचय, नाव न घेता परिचय कसा करून घ्यावा सीता मातोश्रीकडून शिका. नाव न घेता परिचय कसा करून द्यावा वसिष्ठ महामुनींकडून योग वसिष्ठामध्ये शिका. नाव न घेता परिचय करून देता आला पाहिजे. नाव तर घ्यायचं नाही, पण त्याच्याशिवाय दुसरा डोळ्यासमोर उभा तर करू द्यायचा. तुकोबारांनी या अभंगामध्ये देवाचं नाव घेतलं नाही, पण हा अभंग वाचल्यावर कुणाच्या डोळ्यासमोर, कुणाच्या डोळ्यासमोर, आता काय नावं घेऊ मी तुम्हाला, हा सगळा अभंग वाचल्यानंतर, हा अभंग पाहिल्यानंतर, सुंदर ते ध्यान हा अभंग वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणता देव उभा राहिला? रामचंद्र प्रभू उभे राहिले. आपल्या डोळ्यासमोर चतुर्भुज भगवान विष्णू उभे राहिले. आपल्या डोळ्यासमोर ध्यानस्थ भगवान शंकर उभे राहिले. आपल्या डोळ्यासमोर मर्याई उभी राहिली. आपल्या कोण उभा राहिला आपल्या डोळ्यासमोर? आपल्या डोळ्यासमोर दुसरा देवच उभा राहिला नाही. सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी पांडुरंग, करकटावरी ठेवून या पांडुरंग, तुळशीहार गळा, कासे पितांबर पांडुरंग, मकर कुंडले तळपती श्रवणी पांडुरंग, कासे पितांबर पांडुरंग, कंठी कौस्तुभमणी विराजित पांडुरंग. दुसरं नावच जर उभं राहत नसेल तर तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख कोण डोळ्यासमोर उभं राहतं? पांडुरंगाशिवाय दुसरा विचार नाही महाराज. कारण सर्व सुख एकत्रित येतात ते तिथं एकत्रित आहेत. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना. आपण नेहमी म्हणतो सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. आपण नेहमी सांगतो परमात्म्या एवढं सुख, परमात्मा आणि सुख आणि परमात्म्याची सुखरूपता या सगळ्या गोष्टीचा विचार वेदांताच्या दृष्टीने आपल्याला करता येतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, माझं सर्व सुख काही असेल तर हे आहे. हा परमात्म्याचा स्वस्य भाव तुकोबारायांनी बोलून दाखवला. म्हणून 3 प्रकारानं या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताचा परिचय आपल्याला करून दिला. 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण, शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण. पहिल्या 3 चरणामध्ये भगवंताचा स्वभाव, शेवटच्या चरणामध्ये परमात्म्याचा स्वस्य भाव. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय देवाचा रूप परिचय आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी करून दिलेला भगवंताचा स्वरूप परिचय. अशा 3 प्रकाराने तुकोबाराय परमात्म्याचा परिचय आपल्याला करून देतात. आणि हा परिचय करून देताना तुकोबाराय या भगवंताचं रूप आपल्याला सांगतात. हा परमात्मा सामान्य आहे असं समजायचं कारण नाही. हा परमात्मा अतिशय शोभिवंत आहे. हा परमात्मा अत्यंत स्नेहाळ आहे. हा परमात्मा अत्यंत सुंदर आहे. हा परमात्मा सुंदर कसा अभंगाच्या पहिल्या सुंदर ते ध्यान उभे
तुकोबाराने भगवंताचा परिचय करून देताना हा परमात्मा सुंदर आहे असं सांगितलं. हे सौंदर्य नेमकं काय आहे याचा थोडासा विचार करायचा आहे. थोडासा विचार त्या संबंधामध्ये करतो. बघायला गेलं तर ज्या परमात्म्याला तुकोबाराय सुंदर म्हणतात, सगळेच संत त्याला सुंदर म्हणतात. कोण सुंदर म्हणत नाही? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा आहे तो, साक्षात मन्मथ हा, असं गोपीगीतानंतर शुकाचार्यांनी त्याचं वर्णन केलंय. तासाम आविर्भूत शौर्य स्वयमान मुखांबुजहा पीतांबरधरस्त्रग्वी साक्षात मन्मथ हा. मन्मथाचाही मन्मथ म्हणजे सौंदर्यामध्ये त्या मदनाचाही मदन वाटावा असा हा परमात्मा त्या गोपिकांमध्ये तासाम आविर्भूत, त्यांच्यामध्ये परमात्मा आविर्भूत झाले, प्रकट झाले असं शुकाचार्यांनी वर्णन केलं. मला लांबवायचं नाही. ज्ञानोबारांनी तशा पद्धतीचा विचार केलाय. हा परमात्मा सुंदर सगळ्याच सगळ्या कोणत्या संतांनी वर्णन केलं नाही? सगळ्यांनीच त्याचं. तुकोबारांनी तर अनेक ठिकाणी वर्णन केलं. परमात्मा सुंदर आहे. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, येणे मस्तकी वंदिला. आपण नेहमी सांगतो परमात्मा अतिशय सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे असं तुकोबाराय बोलतात, सगळे संत बोलतात. मला थोडा विषय असा आहे, शंका अशी आहे, याच्यामध्ये सुंदर वाटावं असं काय? मी जरा शंका घेतो. तुकोबाराय परमात्म्याला सुंदर म्हणतात. अरे याला सुंदर म्हणण्यासारखं याच्यात काय? काळा रंग आहे. काळ्या रंगाला कोण सुंदर म्हणतो? काळ्या रंगाला कोण सुंदर म्हणतं? सौंदर्याची चिकित्सा आहे. सौंदर्य हे स्वतंत्र शास्त्र झालंय. आता त्याचा स्वतंत्र विचार होतो. त्याला इंग्रजीमध्ये ॲस्थेटिक्स असं म्हणतात. सौंदर्य शास्त्र हे स्वतंत्र शास्त्र आहे. आणि सौंदर्य शास्त्राच्या नियमांचा विचार करायचा झाला तर सौंदर्य हे दोन प्रकारचं असतं. एक गुणात्मक सौंदर्य असतं आणि एक रूपात्मक सौंदर्य असतं. ऐका, एक गुणात्मक सौंदर्य आहे, एक रूपात्मक सौंदर्य. गुण चांगले असले सुंदर वाटतो मनुष्य, आणि रूप चांगलं असलं मनुष्य सुंदर वाटतो. आता हा काळातला काळा आहे, साधा काळा नाही. ठाईचाची काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माय. हा अनादी काळा आहे, बहु काळा आहे आणि ठाईचाची काळा आहे. एवढा काळा कभिन्न असणारा याला रूपाच्या दृष्टीने कोण सुंदर म्हणतं? काळा रंग हे सौंदर्याचं लक्षण आहे का या जगाच्या पाठीवर? मला सांगा. एखाद्याला विचारलं बायको कशी पाहिजे, तर तो म्हणतो का डांबरासारखी काळी गुळीत पाहिजे म्हणतो काय? तो म्हणत नाही ना. तो म्हणतो गोरी पान पाहिजे. गोरा रंग हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं आणि आमचा परमात्मा तर निव्वळ काळा आहे. याला सुंदर का म्हणावं? काय सौंदर्य? रूपात्मक सौंदर्य कोणतं आहे? बरं जाऊ द्या, रूपात्मक सौंदर्य सोडून द्या, निदान गुणात्मक सौंदर्य तरी लागतं. कारण काय होतं, रूपात्मक सौंदर्याबरोबर तडजोड करायची लोकांची तयारी असते, पण गुणात्मक सौंदर्याची तडजोड होत नसते. हे जरा मी सौंदर्यशास्त्रातलं सांगतो, उदाहरणानं सांगतो तुम्हाला. रूपात्मक सौंदर्याची तडजोड होते पण गुणात्मक सौंदर्याची तडजोड होत. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मला सांगा, समजा तुमचा मुलगा लग्नाचा आहे, तुमचा मुलगा लग्नाचा आहे, तुम्हाला सून कशी पाहिजे? म्हणजे मी काही ते वधूवर सूचक मंडळ उघडलं नाही, मी काही तुम्हाला विचारत नाही, मी एक उदाहरण देण्याकरता आपल्याला सांगतो. सून कशी पाहिजे मी तुम्हाला विकल्प देतो. गोरी पान देखणी अतिशय सुंदर, पण चातुर्मासाला जबरदस्तीनं पाठवणारी चालेल का काळी असली तरी सासू सासऱ्याची सेवा करणारी चालेल? कोणती चालेल? जाऊ द्या, दुसरं उदाहरण. समजा तुमची मुलगी लग्नाची आहे, तुम्हाला जावई कसा पाहिजे? कोरा पान देखणा पण गटार न सोडणारा असा चालेल का काळा असला तरी स्वकर्तृत्वानं 3-3 कारखाने उभे करून दरवर्षी वारीला जाणारा पाहिजे? कसा पाहिजे सांगा ना. काळा असं. आता ज्यांचं झालंय त्यांनी सांगू नका, ज्यांचं व्हायचं राहिलंय त्यांनी विचार करा. मी का बोलतो आपल्याला हे?
गुणात्मक सौंदर्याशी तडजोड होते हो. काळं का गोरं याची तडजोड होते, पण गुणी का दुर्गुणी याची तडजोड होत नसते बा. होत नसते. आमचा परमात्मा रूपानं काळा आहे, त्यानं सोडून सौंदर्याचं लक्षण नाही काळा रंग हे. निदान गुणाने तरी चांगला असावं. याच्याजवळ गुणही चांगले नाही, कारण काळ्या रंगाचा गुणच चांगला नाही. मी आपल्याला सांगतो, काळा रंगाचा स्वभाव सांगतो मी तुम्हाला. तुम्ही सुंदर चित्र काढा, सुंदर चित्र काढा, जगाने कौतुक करावं असं सुंदर चित्र काढा, आणि सगळं चित्र काढून झाल्यानंतर एक तांब्याभर काळा रंग त्याच्यावर होता. काय होतं? चित्र दिसत नाही. दुसऱ्या रंगाला वर येऊ न देणं हा काळ्या रंगाचा स्वभाव. लक्षात आलंय का बघा? दुसऱ्या रंगाला वर येऊ न देणं हा काळ्या रंगाचा स्वभाव आहे, आणि याचा स्वभाव असाच आहे. तुम्ही रामायण बघा. आता हे लांबत जाईल. रामायण बघा. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंना जेवढं महत्व आहे ना, तेवढंच सीता मातोश्री, तेवढंच भरताच्या त्यागाला आहे, तेवढंच उर्मिलेच्या त्यागाला आहे, तेवढंच लक्ष्मणाच्या त्यागाला आहे, तेवढंच कौशल्याच्या तपाला आहे, तेवढंच कैकेयीच्या कटकारस्थानाला आहे, तेवढंच महत्व मारुतीरायाच्या दास्यत्वाला आहे, आणि तेवढंच महत्व रावणाच्या विरोधाला आहे का नाही? रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी आपल्या बरोबर भरतालाही बरोबर घेतलं, आपल्या बरोबर लक्ष्मणाचंही महत्व वाढवलं, आपल्या बरोबर सीतेचंही महत्व वाढवलं, आपल्या बरोबर कौशल्याचंही वाढवलं, आपल्या बरोबर रावणाचंही वाढवलं. पण भागवतामध्ये कृष्णाचा अवतार एकदा झाला की कुणाचं महत्व वाढलं मला सांगा? अरे तुम्ही कोणतंही चरित्र काढा, सगळं त्याचंच महत्व आहे. तो दुसऱ्याला वर येऊ देत नाही, असा हा आमचा विटेवर उभा आहे. काय गुणात्मक सौंदर्याची चर्चा करता सांगा? काय गुण चांगले? अरे बालपण सगळं चोरी करण्यामध्ये गेलं. लोण्याची का असे ना, पण चोरीच ना. धरीला पंढरीचा चोरच ना, चोर. बरं चोर नाही, दरोडेखोर, साधं नाही. बरं सगळं तारुण्य राजकारणात गेलो. याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला, खोटं बोल, अमुक कर, तमुक कर, आपलं साधून घे, डाव साधून घे, आणि काम झालं पाहिजे. बाकी काही का असं ना. खोटं बोलायचंय खोटं बोला, तुम्हाला बोलायचंय तुम्ही बोला, मी आहे ना, तुम्ही का चिंता करता? भागवतामध्ये भगवंतांनी स्वतःने म्हटलंय, मी खरं बोलतो असा माझा दावा नाही, मी बोलतो त्याला जग खरं मानतं, त्याला मी काय करू? भागवतामध्ये भगवान बोलतात. सगळं तारुण्य खोटं बोलण्यात गेलं, सगळं तारुण्य राजकारणात गेलं, सगळं तारुण्य गैरमार्गानं यश प्राप्त करून घेण्यात गेलं. याला सुंदर कोण म्हणत? रूपात्मक सौंदर्य आहे का गुणात्मक सौंदर्य आहे? काय याच्याकडे? रूपात्मक म्हणावं तर रंगानं काळा आहे, गुणात्मक म्हणावं तर चोर आहे, गुणात्मक म्हणावं तर राजकारणी आहे, गुणात्मक म्हणावं तर गैरमार्गानं यश संपादन करणार आहे. काय याचं खरं आहे? आणि मग याला का सुंदर म्हणायचं, आणि तरी तुकोबाराय याला सुंदर म्हणतात? काय कारण? हा कुठल्या अर्थाने सुंदर आहे? तुकोबाराय याला सुंदर म्हणतात. अशा सौंदर्याचं कोणतं लक्षण याच्याजवळ आहे की तुकोबारायांनी याला सुंदर म्हणाल? तुकोबाराय याला सुंदर का म्हणतात याची 2-3 कारणं मला फक्त आपल्या समोर ठेवायची आहेत. एकदा प्रेमाने भजन करू. वेळेच्या मर्यादेमध्ये 8:05 झाली आहेत. वेळेच्या मर्यादेमध्ये माझा उरलेला विचार आपल्या समोर ठेवतो आणि सेवा संपवतो. विठोबार हरिभक्तीपरायण हरी महाराज श्री हरी महाराज हार घालण्यासाठी उठून उभे हरिभक्तीपरायण काका महाराज गिरा, हरिभक्तीपरायण बरोबर माधव महाराज नामदास. विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा काशी पितांबर एवढे निरंतर हेचे ध्यान. जगद्गुरु संत श्री तुकोबाराय या अभंगामध्ये परमात्म्याचा परिचय आपल्याला करून देतात. त्या अभंगामधून 3 पद्धतीनं तुकोबारायांनी भगवंताचा परिचय करून दिला, आणि तुकोबाराय भगवंताला सुंदर म्हणतात. या सौंदर्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे.
भगवंताचं सुंदर आहे, भगवान सुंदर आहेत. सुंदर आहेत म्हणजे नेमकं काय आहे? सौंदर्य कोणत्या गोष्टीवर सौंदर्य आधारित असतं? रूपात्मक आणि गुणात्मक अशा दोन पद्धतीनं सौंदर्याचा विचार केला तर परमात्मा सुंदर वाटत नाही अशी कदाचित कुणाला शंका आली तरी तुकोबाराय भगवंताला सुंदर म्हणतात, सकल संत भगवंताला सुंदर म्हणतात. याचं सौंदर्य कोणत्या अर्थाचं आहे याचा विचार थोडासा केला पाहिजे. एक 2-3 अर्थाने त्याचा विचार फक्त आपल्या समोर ठेवतो आणि परमात्मा सुंदर आहे या निष्कर्षाप्रत थोडंसं आपण विचाराने येऊ. आणि तुकोबाराय परमात्म्याला सुंदर म्हणतात, त्याच्यात सौंदर्य कोणत्या अर्थाने हे लक्षात घेऊ. तुकोबाराय भगवंताला सुंदर म्हणतात. सुंदर म्हणजे काय असतं? गुणात्मक सौंदर्य, रूपात्मक सौंदर्य हे जसे सौंदर्याचे प्रकार असतात तसा परमात्मा गुणात्मकही सुंदर आहे आणि परमात्मा रूपात्मकही सुंदर आहे. कसं मानायचं हे सांगत असताना, सौंदर्याची चिकित्सा करत असताना सौंदर्याचा 2 पद्धतीनं विचार आपल्याला सौंदर्यशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. सौंदर्य 2 पद्धतीचं असतं. एक व्यक्तिनिष्ठ सौंदर्य असतं आणि एक वस्तुनिष्ठ सौंदर्य असतं. 2 पद्धतीचा विचार आहे. अगदी धावती उदाहरणं देऊन आपल्याला बोलणार आहे. एक व्यक्तिनिष्ठ सौंदर्य आहे आणि एक वस्तुनिष्ठ सौंदर्य आहे. सौंदर्य हे वस्तूच्या आश्रयाने राहिलं की ते वस्तुनिष्ठ सौंदर्य होतं आणि पाहणाऱ्याचा भाव चांगला असला की पदार्थ सुंदर दिसतो, हे व्यक्तिनिष्ठ सौंदर्य असतं. परमात्मा वस्तुनिष्ठतेनेही सुंदर आहे आणि परमात्मा व्यक्तिनिष्ठतेनेही सुंदर आहे. या दोन्हीची उदाहरणं आपल्याला देतो. वस्तुनिष्ठ सौंदर्य कशाला म्हणतात? वस्तू म्हणूनच सुंदर दिसली पाहिजे. जगतामध्ये असं सौंदर्य आपल्याला इतर कोणत्याही वस्तूमध्ये दिसणार नाही. सौंदर्य संपन्न पदार्थाची यादी तयार करायची असेल तर अनेक गोष्टी सुंदर म्हणून आपल्याकडे दाखवल्या जातात. आपल्या भारत देशामध्ये ताजमहाल सुंदर म्हणून दाखवला जातो, पण त्याचं सौंदर्य हे नेमकं कोणत्या अर्थाने मानायचं, कसं मानायचं, ते भगवंताच्या तुलनेमध्ये कुठे येतं याचा विचार केला तर वस्तुनिष्ठ सौंदर्यातही परमात्म्याशिवाय जगात दुसरं सुंदर काही नाही आणि व्यक्तिनिष्ठ सौंदर्याच्या बाबतीतही परमात्म्या इतकं सुंदर दुसरं काही नाही याचा विचार आपल्याला करता येतो. वस्तुनिष्ठ सौंदर्य कशाला म्हणतात याचा विचार करायचा झाला तर कालिदासाने एके ठिकाणी या सौंदर्याचं लक्षण सांगताना आपल्याला असं सांगितलं, प्रतिक्षणम यत् नवताम उपैति तदेव रूपम रमणीयतायाः. असं कालिदासाचं एक वचन आहे. कालिदास असं म्हणतात, प्रत्येक क्षणी जे नव्यानं आपल्याला प्रतीतीला येतं त्याला सुंदर असं म्हणतात. की वस्तू सुंदर आहे की नाही याचा विचार करू नका. मी पुढे बोलतो अजून त्या संबंधामध्ये. ज्ञानोबारायांनी केलेलं वर्णन त्याचे पुढे थोडंसं ते पुढे बोलतो, पण विचार करून बघा, प्रत्येक क्षणी जी वस्तू नव्यानं प्रतीतीला येते त्याला सुंदर असं म्हणतात. आपण गीतेचं वर्णन केलं तर ज्ञानोबारायांनी तसं वर्णन केलंय, हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ही नित्य नूतनता ज्या पदार्थाच्या ठिकाणी राहते त्याला वस्तुनिष्ठ सुंदर असं म्हणतात. उदाहरण आपल्याला सांगतो मी. आपल्याला पांडुरंगरायाचं चिंतन जर आपण केलं तर तुकोबाराय सुंदर म्हणतात का? कारण प्रत्येक वेळेला हा परमात्मा वेगळ्या रूपानं आपल्या प्रतीतीला येतो. आपण उदाहरण पहा. प्रत्येक वेळेचा परमात्मा, प्रत्येक वेळेचा पांडुरंग आपल्याला वेगळा दिसतो. जसं प्रत्येक वेळेचा चहा वेगळा लागतो की नाही? प्रत्येक, आता हे आहे असं का उदाहरण सवंग आहे माझं, फारसं चांगलं नाही, पण प्रत्येक वेळेचा चहा वेगळा. पहाटेचा चहा वेगळा लागतो, त्यानंतर थोडंसं 10-11 वाजताचा चहा वेगळा लागतो, ताज्या दुधाचा चहा वेगळा लागतो, बायका मधला चहा करतात तो एक वेगळा लागतो, दुपारी 4चा चहा एक वेगळा लागतो, संध्याकाळचा चहा वेगळा लागतो, जेवण झाल्यावरचा चहा वेगळा लागतो, जेवायच्या आधीचा चहा वेगळा लागतो, आल्याचा चहा वेगळा लागतो, गेल्याचा चहा तर फारच वेगळा लागतो. तुम्हाला काय सांगू, गेल्याचा चहा फार वेगळा लागतो. हो, आमच्याकडे जर तिकडे याल ना तेलंगणाकडे महाराज, आमच्याकडे एक चहा मिळतो, त्याचं नाव आहे खडा चम्मच चहा. त्याला म्हणायचं खडा चम्मच. खडा चम्मच चाय मिळतो आणि तुम्ही या कधीतरी, तुम्हाला पाचतो मी. खडा चम्मच चाय. खडा चम्मच म्हणजे काय? त्या चहाच्या कपामध्ये इतकी साखर असते की ती साखर ढवळून चमचा सोडून दिला तर तसाच्या तसा उभा राहतो. तो इकडेही पडत नाही तिकडेही पडत नाही. याला म्हणतात खडा चम्मच चाय. वेगळा लागतो. गाईच्या दुधाचा वेगळा लागतो, म्हशीच्या दुधात. आता हे काय सांगत बसायच्या गोष्टी आहेत, वेळ संपत आली आपली आणि तुम्ही काय चवीनं ऐकताय हे सोडून द्या ना. मला काय सांगायचंय की प्रत्येक वेळचा चहा जसा वेगळा असतो ना, मी उदाहरण फार सामान्य आणि वाईट दिलंय, पण मला सांगायचं काय, प्रत्येक वेळेस प्रतिक्षणम यत् नवताम उपैति तदेव रूपम रमणीयतायाः. हे जर वस्तुनिष्ठ सौंदर्याचं लक्षण मानलं तर परमात्मा पंढरीनाथ प्रत्येक क्षणी वेगळे दिसतात. तुम्ही काकड्याला जा, देव वेगळाच दिसतो.
तुम्ही महापूजेला जा, परमात्मा वेगळाच दिसतो. तुम्ही नाश्त्याच्या वेळेला, खिचडीच्या वेळेला देवाजवळ जा, परमात्मा वेगळा दिसतो. तुम्ही नैवेद्याच्या वेळेला देवासमोर उभा राहा, देव वेगळा दिसतो. तुम्ही दुपारच्या वेळेला देवाजवळ जा, देव वेगळा दिसतो. संध्याकाळच्या पोशाखाला देवासमोर जा, वेगळा दिसतो. संध्याकाळच्या वेळेला दुपारतीला देवासमोर उभे राहा, परमात्मा वेगळा दिसतो. रात्री शेजारतीला देवासमोर उभे राहा, थकला भागला परमात्मा कधी एकदा पलंगावर अंग टाकू असा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. तुम्ही सकाळी जा, वेगळा दिसतो. तुम्ही ऑनलाईन तिकीट काढून जा, वेगळा दिसतो. तुम्ही घुसून जा, फारच वेगळा दिसतो. तुम्ही गावातल्या आमदाराची चिठ्ठी आणून जा, तोही वेगळा दिसतो. समितीत कोणीतरी ओळखीचं आहे म्हणून आज जा, वेगळा दिसतो. गावातले पोलीस बंदोबस्ताला आहेत म्हणून घुसून जा, वेगळा दिसतो. प्रत्येक वेळेला परमात्मा वेगळा दिसतो का? कारण तो प्रत्येक वेळेला वेगळा अनुभवाला येतो, म्हणूनच त्याला सुंदर म्हणतात. आणि प्रत्येक क्षणी असं वेगळेपण जाणून देणारा परमात्म्याशिवाय या जगतामध्ये दुसरं कोणी नाही, म्हणून तुकोबाराय त्याला सुंदर असं म्हणतात. हे वस्तुनिष्ठ सौंदर्य. व्यक्तिनिष्ठ सौंदर्याचा विचार केला तर व्यक्ती तितक्या प्रकृती आहे. अरे तुकोबारायांना परमात्मा सुंदर दिसतो, आम्हाला दिसेल याची शाश्वती नाही ना, आहे ना. मी तोही विचार आपल्याला सांगतो. परमात्मा सुंदर नाही का? कोणी म्हणेल काळा कबीर नाही हो, काय सुंदर नाही. मी आपल्याला दुसरं उदाहरण सांगतो. त्या बिरबल बादशहाच्या कथेमध्ये एकदा बादशहाने बिरबलाला असं सांगितलं की आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये, मला त्याला बक्षीस द्यायचं. सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये. आणि दुसऱ्या दिवशी बिरबलाने काळं कुळकुळीत, एकदम हाडकुळं, हाडं बाहेरून मोजून घ्यावी असं, पोट फुगलेलं, कानातून पू येतोय, नाक वाहतंय, अंगाला सगळी तेलाची घाण वास येतोय अंगाला, नाकातून नाक वाहतंय, कान वाहतात, लाल गळती आहे त्याची, सगळं तेलकट झालेलं अंग, काळं कुळकुळी, रडकं किडमिडं पोरग, हातापायाच्या काड्या झालेलं पोरग बिरबलाने उचललं आणि बादशहाच्या मांडीवर ठेवलं. बादशाह म्हणला उचल, काय आणलं? बिरबल म्हणाला महाराज तुम्ही सांगितलं ना काल आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये, हे घेऊन आलो. बादशाह म्हणाला अरे हे सुंदर, हातापायाच्या काड्या झाल्या, पोटाचा नगारा झालाय, काळं कुळकुळीत आहे, कान वाहतात, डोळ्यात चिपड आहेत, एक नाक वाहतं त्याचं, आणि याला कोण सुंदर म्हणेल? बिरबलाने सांगितलं तुम्ही याच्या आईला विचारून बघा जगात सुंदर कोण आहे. आई कुणाचं नाव सांगा? आई म्हणेल माझ्या पोरासारखं सुंदर कोण नाही. अरे हा परमात्मा काळा आहे का दुर्गुणी आहे याचा विचार करू नका, त्याला तुकोबारायांच्या नजरेने बघा, मग तो सुंदर दिसतो की नाही सांग. तुकोबाराय त्याला सुंदर म्हणतात. तुकोबारायांची नजर पाहिजे तर हा परमात्मा सुंदर दिसतो, नाहीतर हा परमात्म्याचा रंगच कळेल, या परमात्म्याचं राजकारणच कळेल. पण परमात्म्याचं सौंदर्य बघायचं असेल तर आपल्याला तुकोबाईंची नजर पाहिजे. याला अजून थोडंसं बोलतो. सुंदर कुणाला म्हणतात? सौंदर्याचं अजून एक लक्षण बघ. सौंदर्यशास्त्राने असा प्रश्न, किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम. सौंदर्याचं एक लक्षण आलंय सौंदर्यशास्त्रामध्ये. किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वा अपि असुंदरम. अरे पदार्थ सुंदर आहे का असुंदर आहे कसं ओळखायचं? काही नाही, याला एकच उपाय आहे. काय आहे? ज्याच्यामध्ये आपलं चित्त अडकून पडतं त्याला सुंदर म्हणा, त्याला सुंदर म्हणा. यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदर. ज्या वेळेला आपल्याला जे आवडतं त्या वेळेला आपल्याला ते सुंदर दिसतं, त्या वेळेला आपल्याला ते सुंदर दिसतं. उदाहरणं देणार नाही, पण ज्या वेळेला आता असं जर बघायचं झालं तर आपलं चित्त ज्याच्यामध्ये अडकून पडतं, असं जगतामध्ये काय आहे मला सांगा? विषयाकडे चित्त गेलं परत येतं, व्यक्तीकडे चित्त गेलं परत येतं, जगताकडे चित्त गेलं परत येतं. पण चित्त गेलं आणि परतच आलं नाही, असं जर सौंदर्याचं लक्षण असेल तर या जगतामध्ये सुंदर कोण आहे सांग? या जगतामध्ये सुंदर कोण आहे सांग? तुझ पाहता तुझ पाहता फिरे
माघारी न फिरे, असं कोणाच्या बाबतीत होऊ शकतं? जगामध्ये दुसरं कोणी नाही, परत माघारी येत नाही. असं जर काही व्हायचं असेल तर त्याला जर सौंदर्य म्हणायचं असेल तर जगतामध्ये सुंदर या वर्गामध्ये बसणारा भक्त परमात्मा. म्हणून तुकोबाराय बोलतात सुंदर ते ध्यान. कितीतरी विचार. अहो आपण म्हणालो या अभंगामध्ये भगवंताचं नाव घेतलं नाही तुकोबाराय, पण भगवंताचं वर्णन केलं. या अभंगामध्ये देवाचं नाव नाही, ज्याचं वर्णन. पण मी आपल्याला सांगतो, अहो सुंदर हेच देवाचं नाव आहे. नाव नाही असं होणारच नाही. याच अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाचं नाव घेतलं. सुंदर हेच देवाचं नाव आहे. काढा विष्णू सहस्रनाम. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचना अर्को वाजशन शृंगी जयंत सर्व विजयी. विष्णू सहस्रनामामध्ये सुंदर हे भगवंताचं नाव आलं. आणि या सुंदर पदावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी विष्णू सहस्रनामाच्या भाष्यामध्ये असं म्हटलं, सुंदर कशाला म्हणतात? विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदर हा, असं आचार्याने त्याचं लक्षण सांगितलं. विश्वातलं सगळं सौभाग्य ज्याच्या वाट्याला आलेलं असतं त्याला सुंदर असं म्हणतात. विश्वातिशायी सौभाग्याचा संबंध सौंदर्याशी आहे. सौभाग्याचा संबंध सौंदर्याशी आहे. म्हणून ज्ञानोबाराने सांगितलं सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमादेवीवरू श्री विठ्ठलू. हे सौभाग्य सुंदरू हे जे ज्ञानोबाराने म्हटलं ना, ते सौंदर्याला सौभाग्याची जोड हे जगद्गुरु शंकराचार्याने दिली. तोच विचार ज्ञानोबाराने आपल्याला अभंगामध्ये बोलून दाखवला. सौंदर्य वेगळं असतं आणि लावण्य वेगळं असतं. लावण्य वेगळं, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमादेवीवरू श्री विठ्ठलू. परमात्मा लावण्य आणि परमात्मा सौंदर्य या दोन्हीनेही परिप्लुत आहे, असा विचार आपल्याला करता येतो. मला विस्तार करायचा नाही त्याचा. लावण्य म्हणजे काय, सौंदर्य म्हणजे काय. उज्ज्वल नीलमणीमध्ये या दोन्हीच्याही व्याख्या आपल्याला जीव गोस्वामींनी केलेल्या दिसतात. मला ते लांबवायचं नाही. पण परमात्मा सुंदर आहे कारण विश्वातलं सगळं सौभाग्य त्याच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणून रुक्मिणी माता देवाला पत्र लिहिताना पहिल्या श्लोकामध्ये भागवतामध्ये हे देवाला कळवते की देवा श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम वैयच्युता विशती चित्तम पत्र पम्मे. हे भागवतामध्ये रुक्मिणी माता देवाला कळवते. त्याच्यामध्ये परमात्मा सुंदर आहे. आणि का सुंदर आहे तर विश्वातलं सगळं सौभाग्य त्याच्या वाट्याला आलेलं आहे, असा भाव रुक्मिणी मातेने व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो. जगतामध्ये शेवटचा विचार मी आपल्याला सांगतो. जगतामध्ये जेवढं केवढं सौंदर्य आपल्याला इतरत्र प्रतीतीला येत असेल ते सगळं सौंदर्य परमात्म्याच्या सौंदर्याची छाया आहे. परमात्म्याचं सौंदर्य याच्यापेक्षा फार वेगळं. जगात कुठेही तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेला माणूस म्हणतो काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर लोक जातात फिरायला आणि तो सूर्यास्त बघतात समुद्रात, समुद्रामध्ये बुडताना. आणि तिथून येऊन आम्हाला सांग महाराज भयानक सुंदर दृश्य होतं. आता भयानक आहे तर सुंदर कसं होतं? आणि जर ते सुंदर आहे तर भयानक का आहे? हे भयानक आणि सुंदर या दोन गोष्टी कधीच एका केंद्रात येत नाही. पण तरी सुद्धा भयानक सुंदर असा शब्द वापरला जातो. पण परमात्म्याच्या बाबतीत भयानक या शब्दाची योजना न करता सौंदर्याचा अतिरेक आपल्याला पाहता येतो. म्हणून जगामध्ये जिथं कुठं तुम्हाला सौंदर्य दिसतं ते सगळं सौंदर्य एकत्रित करा. ते भगवंताच्या सौंदर्यापुढे भगवंताच्या सौंदर्याची सावली सुद्धा होऊ शकत नाही, इतका परमात्मा सुंदर. मी आपल्याला साधा विचार सांगतो. माणसाची सावली माणसाला पकडता येते का? समजा समोर सूर्य आहे, आपल्या तोंडासमोर सूर्य आहे, आपली सावली कुठं पडल? मागे पडल. मागे पडल ना. आपल्या समोर सूर्य असेल तर आपली सावली मागे पडेल. आणि आपली सावली पकडायला जर आपण पाठ फिरवून सावलीच्या मागे धावायला लागलो तर सावली पकडता येईल का? सावली पकडता येईल का? सावली पकडता येत नसते. पण सावली याच्यात दोन दोष निर्माण होतात. सावली पकडण्याचा प्रयत्न करण्यामध्ये दोन दोष निर्माण होतात. पहिला दोष, सावली तर आपल्याला प्राप्त होतच नाही, पण दुसरा दोष निर्माण होतो, सूर्याला पाठ दाखवल्याचं पाप लागतं. सूर्याला पाठ दाखवल्याचं पाप लागतं. मग काय करावं? सावलीच्या मागे जाऊ नये. आपण काय करावं? सूर्याकडे तोंड करून चालायला लागावं. सावली आपोआप आपल्या पाठीमागे येत राहते. विचार करायचं कारण नाही ना. तसं जगतातल्या सौंदर्याच्या मागे धावण्यामध्ये
काही अर्थ नसतो. ते सौंदर्य परमात्म्याच्या सौंदर्याची छाया असेल तर ते सौंदर्य आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही, पण परमात्म्याला विन्मुख झाल्याचं पाप मात्र आपल्या पदरात पडेल. मग काय करावं? जगतातल्या सगळ्या सौंदर्याकडे पाठ करावी आणि देवाकडे तोंड करून चालायला लागावं. जगतातलं सगळं सौंदर्य आपल्या मागोमाग चालत आल्याशिवाय राहणार नाही. असं परमात्म्याचं सौंदर्य आपल्याला प्रतीतीला येतं आणि त्या प्रतीतीतून तुकोबाराय भगवंताचं वर्णन करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. तुकोबारायाने हे वर्णन केलं आणि या वर्णनात तुकोबारायाने सौंदर्याचं मीमांसा करताना तुकोबारायाने स्वतःचा एक सिद्धांत जो शेवटी मला आपल्याला सांगायचा आहे. तुकोबाराय सौंदर्य शास्त्राचे केवढे मोठे अधिकारी आहेत. सौंदर्य शास्त्राचा अतिशय मोठा सिद्धांत जो आत्तापर्यंत जगताच्या कदाचित लक्षात आला नसेल, पण तुकोबारायाने तो सौंदर्य शास्त्राचा सिद्धांत आपल्याला या अभंगामध्ये बोलून दाखवला. तुकोबाराय म्हणतात सौंदर्याचा संबंध दोन गोष्टीशी असतो. या अभंगामध्ये म्हणून त्या तिन्ही गोष्टीचा विचार तुकोबारायाने बोलून दाखवला. या अभंगामध्ये तीनच शब्द सौंदर्याची मीमांसा करताना महत्वाचे ठरतात. एक शब्द आहे सुंदर ते ध्यान, याच्यामधला सुंदर. दुसरा शब्द आहे तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर, आवड. आणि तिसरा शब्द तुकोबारायाने वापरला, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. सुख, आवड आणि सुंदर या तीन गोष्टी तुकोबारायाने एका केंद्रात आणल्या आहेत. जे आता याचा विचार तुम्ही घरी जाऊन करा. माझी वेळ संपली. मी थोडं आपल्याला घरी जाऊन चिंतनाला थोडासा एक विषय देतो. रात्री अंथरुणावर पडल्या करा, देवाचं दर्शन झाल्यानंतर करा, इथून घरी गेल्यावर करा, इथं करा, कधी करा, पण एक विषय सांगून देतो आपल्याला. वस्तू सुंदर आहे म्हणून आवडते आणि आवडल्यामुळं तिच्यात सुख वाटतं का वस्तू आवडते म्हणून सुंदर वाटते आणि सुंदर वाटल्यामुळे सुख दिसतं का वस्तू सुखावह वाटते म्हणून ती सुंदर जाणवते आणि सुंदर जाणवते म्हणून आवडते? या तीन प्रश्नाचा विचार करा. सुंदर आहे म्हणून आवडते म्हणून सुख वाटतं का सुख आहे म्हणून आवडतं आणि आवडल्यामुळं सुंदर वाटतं का आवडल्यामुळं ते सुंदर वाटतं आणि सुंदर वाटल्यामुळे सुख जाणवतं? नेमकं काय? घरी जाऊन शांत चित्तानं विचार करा. पण तुकोबारायाने या तिन्ही शब्दांना एकत्रित या अभंगामध्ये गुंतवून आपल्याला सुख, आवड आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टीचं एकाधिकरण म्हणजे परमात्मा श्री पंढरीनाथ आहेत. सुख म्हणजे परमात्मा पंढरीनाथ, आवड म्हणजे परमात्मा पंढरीनाथ आणि सुंदर म्हणजे परमात्मा पंढरीनाथ असं तुकोबारायाने त्याला एकाधिकरणामध्ये आणलं. त्याचा विचार आपण करा. आज पहिला दिवस आहे, आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात. जेवणाचीही वेळ नंतर लगेच आहे. आपल्याला भाकऱ्या आलेल्या आहेत. त्या दरवर्षी प्रत्येक उत्सवामध्ये आपल्या भाकऱ्या येतातच. तिथे माऊली बिचारी भगवंताचं चिंतन करत भाकऱ्या थापते आणि त्या भगवत चिंतनानं भाजलेल्या भाकऱ्या